नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर भीमराव गस्ती। त्यांचं आयुष्य जगावेगळं आहे, त्यांचा संघर्ष जगावेगळा आहे। बेरड हे त्यांचं आत्मकथन मराठी साहित्याचा मानदंड ठरलेला आहे। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या या समाजासाठी त्यांनी केलेलं काम। याही पलीकडे जाऊन त्यांनी देवदासींसाठी सुद्धा काम केलेलं आहे। अव्याहतपणे ते खस्ता खात आहेत। आज मी जाणून घेणार आहे त्यांच्या कामामागची प्रेरणा काय आहे हे। डॉक्टर गस्ती, तुमचं स्वागत IBN लोकमतमध्ये। मला सुरुवात करायची आहे मुलाखतीची अगदी सुरुवातीपासून। बेरड समाजामध्ये तुम्ही जन्माला आलात। तुम्हाला पहिल्यांदा ही जाणीव कधी झाली की या समाजावर, आपल्या घरावर, या सगळ्या बाकीच्या समाजांनी गुन्हेगार असण्याचा शिक्का मारलाय? मी विद्यापीठला जाईपर्यंत आम्हाला असं वाटायचं की आमचं आयुष्य हे पोलिसांच्या लाथाखाण्यासाठी, प्रस्थापित वर्गांचा लाथा खाण्यासाठीच आहे, पोलिसांच्या लाथा खाण्यासाठी आहे असं आम्हाला वाटायचं। पण ज्यावेळी मी विद्यापीठामध्ये गेलो, हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठामध्ये, तिथं माझ्या हातामध्ये 2 पुस्तकं मिळाली। रॉबर्ट स्वेलचं फॉरगॉटन एम्पायर आणि कृष्णस्वामी अय्यंगारचं द हिस्ट्री ऑफ विजयनगर एम्पायर। ह्या 2 पुस्तकामध्ये 1330 सालापासून ते 1670 सालापर्यंत जवळजवळ 350 वर्ष दक्षिणेमध्ये बेरड लोकांनी केलेलं फार मोठं पराक्रमी इतिहास, विजयनगर साम्राज्य ह्या लोकांनी स्थापन केलेलं आहे। सुरपूरचं मोठं राजघराणं आमच्या वाट्याला आहे। आणि इकडे सीमा भागामध्ये तर आम्ही चोर, दरोडेखोर, लफंगे सगळं ह्या काय वेगळं, हे एक मनाला एक वेगळ्या प्रकारचं एक काय म्हणतो आपण, तर टर्निंग पॉईंट म्हणतो ना आपण सांगू। ह्या आम्ही चोर दरोडेखोर नव्हे, आम्ही एकेकाळचे सूर राज्य होतो, हे होतो। हे इंग्रजांनी आम्हाला सगळे गुन्हेगार केलं। ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यावेळी मला विद्यापीठामध्ये असताना विद्यापीठात गेलात तेव्हा याची तुम्हाला पहिली जाणीव झाली असं तुम्ही म्हणताय, कारण ही 2 पुस्तकं तुम्ही वाचली। पण त्याआधी सुद्धा कधीतरी लहानपणी, कधीतरी शाळेत जाताना, कधीतरी गावात पाणी आणताना किंवा आणखी काही काम करताना तुम्हाला लोक आपल्याला नीट वागणूक देत नाहीये, आपल्याला चोर म्हणतायत, आपल्याला दरोडेखोर म्हणतायत, आपल्याला वाटेल त्या शिव्या घालतायत, अशी कुठेतरी एक जाणीव झाली असेल ना? नाही, सुरुवातीपासून लहानपणी असताना, शाळेमध्ये असताना शिक्षक लोक मला मारायची आणि गावातले लोक ते असायचं, हे नेहमीच त्रास आमच्या वाट्याला असायचंच। आम्हाला लोकांचं जीवन म्हणजे सांगून काय, पोलिटिशियन, कोर्ट आणि तुरुंग ह्याच्यामध्ये फिरून संपायचं। आम्हाला कोण माणसाचं म्हणायचं नाही। पण माझ्या एका घरामध्ये त्यावेळेचे 40 वर्षाच्या पाठीमागं 14 माणसं मारली गेली पोलिसांच्या अत्याचाराने। गावातला पोलीस पाटील असू दे, आणखी कोणी असू दे, ती त्यांचा देखील वेगळा प्रकार त्रास असायचा। तुमच्या घरातली 14 माणसं मारली पोलिसांनी, गोळ्या घालून मारली? हे शाळेमध्ये असताना 7वीमध्ये असे नाही, त्यावेळेला माझा चुलत भाऊ पोलिसांच्या अत्याचाराने मेला। त्यावेळी वाटायला लागलं की बा ही कुठेतरी। आणि 6वीमध्ये असताना आम्हाला एक पाठ्यपुस्तकामध्ये धर्मा रामोशी म्हणून एक धडा होता। हनुम शेट्टी म्हणून आमचे शिक्षक होते, ते त्यांनी सुरुवातीला आम्हाला आमचा थोडा इतिहास सांगितला मला। व त्या म्हणजे वर्गातल्या मुलांनी विचारलं हे रामोशी म्हणजे नेमकं कोण? तर रामोशी म्हणजे आपला गस्ती आहे ना, गस्ती म्हणजे हा रामोशी आहे। तुमच्याकडे बोट दाखवून? बोट दाखवून हा आपण म्हणतो ह्याला चोर दरोडा, तसं नव्हे। ह्यांचं पाठीमागे उमाजी नायकाने फार मोठं हे काम केलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भैरजी नाईक ह्यांच्यामध्ये होऊन गेलेले आहेत, फार मोठा तो माणूस होता असं सगळं। मग त्यांनी मला थोडंसं मनामध्ये त्यांनी एक स्वाभिमान माझ्यामध्ये वेगळं त्यांनी निर्माण केलं। पण त्याआधीचं आयुष्य कसं होतं? लहानपणापासून तोपर्यंत 6वीमध्ये हे ऐकेपर्यंत तुमचं आयुष्य कसं होतं? आयुष्याचं ना सांगू काय, पोलिसांचं धाड केव्हा पडेल सांगता यायचं नाही। आम्ही आमच्या लोकांचे वस्ती अशी होतो, थोडंसं आमचं गाव थोडंसं बेळगाव शहरापासून थोडंसं जवळ। आणि माझे वडील हे तिथं आमच्या गावाला लागून सांगू काय 5-6 किलोमीटर अंतरावरती एक मिलिटरीचं मोठं कुरण होतं। त्या कुरणचे ते चौकीदार असायचे। ते कुरण ते कुरणचे इन्चार्ज जे होते ते लेफ्टनंट कर्नल होते। ते मिलिटरी डेअरी फार्म होतं आणि ते आमचे वडील त्यांच्या घरी ते शिपाई म्हणून काम करायचे। आणि त्यांनी ते माझ्या वडिलांनीच हे आपला मुलगा पण काय ते शिकावा थोडंसं वेगळं। मी वर्गामध्ये हुशार, नंबर काढायचा मी, तरी पण मला खूप मारहाण असायची। कोण मारायचं तुम्हाला? शिक्षक वगैरे म्हणा, मुलं काहीतरी हे वगैरे। कारण रामोशी म्हणून काय वर्गामध्ये कोणतरी कोणतं चोरी झाली समजा, एखादी कंपास पेटी म्हणा, एखादं दुसरं काय समजा, काय ते चोरीचा आळ माझ्यावर यायचा, तुमच्यावर आळायचा? हा, आळायचा।
आणि त्यावेळी आमचं यमनापूर गाव सांगू काय गावठी दारूविषयी प्रसिद्ध होतं. लोक हसायचे, म्हणजे यमनापूर म्हणजे लोक हसायचे बरं का. घराघरामध्ये दारू विकायचे लोक, असं आहे त्यावेळी परिस्थिती होतं. पण मी चिकाटीने शिकलो. तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात विद्यापीठात तुम्ही गेलात आणि तुम्ही 2 पुस्तकं वाचली, तिथे तुम्हाला कळलं बेरडांचा इतिहास इतिहास आहे सगळं. काय आहे इतिहास. रॉबर्ट सुवेलाने आपलं हे कृष्णस्वामी त्या अय्यंगारनं त्यांच्या पुस्तकामध्ये असं सांगू काय 1330 सालापासून ते 1670 सालापर्यंत जवळ 350 वर्ष उत्तरेकडे येणार जे इस्लाम धर्माचा लाट होतं मोठं, म्हणजे इस्लामचं सैन्य यायची. जर आता आपण बघतो उत्तर भारत, राजस्थान सगळं हे सगळं नष्ट होऊन गेलेलं आहे. तिथं एक तुम्हाला चांगलं काही मंदिर गोपुर म्हणा असं काही तुम्हाला बघायला मिळणार नाही. तेच दक्षिणेमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी मोठमोठे मंदिरे बघायला मिळतात. हे आपलं एक वेगवेगळं नक्षीकाम म्हणा, सगळं वेगळं भारदस्त सगळं. हे सगळं ह्या लोकांचं सगळं ह्या लोकांनी समर्थपणे त्यांनी तोंड दिलं आणि ते परतून लावलं त्यांनी. रामोशी समाज, रामोशी समाज आणि कृष्णदेवराय जो होता हो विजयनगर साम्राज्य तो सुवर्ण काळ आपण ज्याला म्हणतो, हा कृष्णदेवराय हा बेरडापैकी. कृष्णदेवराय हा बेरडांपैकी म्हणजे जवळ 350 वर्ष 350 वर्ष बेरडांनी राज्य केलेले ते राज्य होते. राज्य केलं. पण मग अचानक काय झालं, अचानक ते गुन्हेगार कसे झाले. नाही हे बघा, जोपर्यंत इंग्रज देशामध्ये येईपर्यंत सगळं ठीक होतं. हे इंग्रजांनी सांगू का हे ह्यांना म्हणजे 1818 मध्ये हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमाजी नायकांनी फार मोठं बंड केले. 1818 ते 1832 सालापर्यंत. 1832 मध्ये त्याला फाशी दिली गेली आहे. आणि 1833 उत्तर कर्नाटकामध्ये म्हणजे बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यामध्ये तिथं संगोळ राहण्याचं मोठी कारकीर्द. तिकडं संगोळ राहण्यानं तिकडं बंड केलेलं आहे, इकडं उमाजी नायकाने बंड केलेलं आहे. ह्याला इतिहासामध्ये रामोशीचा बंड म्हणतात. संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनात बेरड किंवा रामोशी समाजाने एवढी मोठी कामगिरी बजावली तरी सुद्धा इतिहासात त्याची नोंद नाही, असं का झालं. नाही काय सांगू काय प्रश्न असा जर सांगू काय आम्ही पडलो रांगडे. आमचा इतिहास आम्हालाच माहीत नाही. म्हणजे आमचा इतिहास कोण लिहिणार. सगळ्यांनी आम्हाला वापरून घेतलं, प्रत्येकाने वापरून घेतलेलं आहे. आता छत्रपतींच्या काळामध्ये किती मोठं आम्ही कामगिरी केली. मावळे म्हणजे मराठे नव्हे साहेब, मराठे म्हणजे संघ हे छोटं दऱ्याकोरा राहणारा संघ जो मार मांग कुणबी सगळं हा जो वर्ग आहे हा वर्ग सगळं ह्या वर्गाने स्वराज्यामध्ये साथ दिलेलं आहे. आणि जे 96 कुळचे मराठे होते ते सगळं विद्यापूरच्या आदिलशाहीमध्ये आणि मोगलशाहीमध्ये होते सगळे बरं का. पण आमचा इतिहास कोण येणार. आणि रामोशी म्हणजे हा रानवासी आहे. अच्छा, रामोशीचा अर्थ रानवासी. रानामध्ये समजा इंग्रजांनी वेगवेगळ्या ह्या लोकांना त्रास दिला सांगू काय त्या त्रासापासून हे करावं त्यांनी दऱ्याखोरामध्ये सगळं रानामध्ये सगळे हे लोक राहायला लागले बरं का. पण बरं का गावामध्ये असणारा तो दलित वर्ग आणि तो दुसरा वर्ग आहे. पण आम्ही मात्र रानावनामध्ये आहोत आम्ही बरं का. याचा अर्थ असा आहे की इंग्रजांनी गुन्हेगार समाजाचा शिक्का मारल्यानंतर रामोशी समाज हा शिक्षणापासून सुद्धा दूर गेला. शिक्षण रामोशी समाजात नाही, बेरड समाजामध्ये नाही. तुमच्या बाबतीत असं दिसतंय की तुम्ही डॉक्टर आहात, PhD मिळवली तुम्ही उस्मानिया विद्यापीठाची. तुम्ही रशियामध्ये 2 वर्ष शिक्षणासाठी गेलात. तुम्ही इंजिनियर आहात. ज्या समाजामध्ये अजिबात शिक्षण नाही त्या समाजामध्ये एवढं मोठं शिक्षण घेणं ही मोठी कामगिरी आहे. कसं जमलं तुम्हाला, हे कुणामुळे जमलं. खरं म्हणजे आम्ही फाटके लोक. म्हणजे वडील साधे हे आपण त्याला चौकीदार आपण म्हणतो, कुलीकार म्हणतो ना असे. पण वडिलांचं जिद्द फार मोठी, तू शिक. आणि साहेब सांगू का आमचं जातीच्या रिवाजाप्रमाणे लहानपणी माझं लग्न झालेलं आहे. तुमचं लग्न लहानपणी म्हणजे 9वी मध्ये असताना माझं लग्न झालं. आणि PhD होतो त्यावेळी मला एक मुलगी होती. पण वडिलांचं म्हणतो तुला खूप शिकलं पाहिजे तुला. त्याने मला जिद्दीने शिकवलं. पण असं का वडिलांना वाटायचं. नाही सांगू काय वडील त्यांच्या कर्नलच्या मुलांना ते त्यावेळी बेळगावमध्ये सेंट पॉल हायस्कूल म्हणजे खूप मोठं नावाजलेलं हायस्कूल, सेंट पॉल हायस्कूल. आणि मग त्या हायस्कूलला ते कर्नलच्या मुलांना त्यांनी पाठवून देत असायचे, सायकलवरून घेऊन जायचं असायचे. आणि त्यांची ते फाटके तुटकं ते कोट म्हणा काय ते पुस्तकं म्हणा ते सगळं मला आणून द्यायचे. आम्ही 10 आम्ही 5 बहिणी आणि 5 आम्ही भाऊ. सगळ्यामध्ये त्यांनी मला खूप वेगळ्या प्रकारे त्यांनी केलं. जिद्द त्यांची फार मोठी. आणि मला म्हणायचं सांगू तो शिक. आमच्या घरामध्ये सगळ्या आमच्या एक जातीय व्यवस्थेमध्ये शिक्षणाला खूप विरोध. पण आमची आजी म्हणा सगळं आमचे वडील म्हणा त्यांनी खूप हे केलं आणि त्याने सगळं मला हे केलं. आणि मला रशियामध्ये कसं जायचं संधी मिळालं म्हणजे कॉलेजमध्ये माझं हे बी झाल्यानंतर आम्ही
विद्यापीठामध्ये मागासवर्गीयमध्ये पहिला नंबर आला. दिल्लीमध्ये त्यावेळेला इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटी म्हणून होती. त्या सोसायटीतून दर वर्षाला त्यांनी भारतातील 10 मुलांना त्यांनी पाठवून द्यायचे. त्याच्यामध्ये मी एक बसलो आणि मला त्यांनी सांगू काय 6 महिन्याचं लँग्वेज कोर्स आणि 2 वर्षाचं M.Tech कोर्स. इतर मग त्यावेळी शिकायला जाणारे सगळं अमेरिकेला इकडे सांगू का पैसे देऊन जायचे. तिथं मला त्यावेळी 100 रुबल्स त्याने मला दर महिन्याला द्यायचे. सगळं स्कॉलरशिप सगळं खर्च जाऊन देखील ते. आणि त्यावेळी 1 रुबल म्हणजे 9 रुपये होते. त्या 900 रुपये तसंच ठेवायचा. मी फार खर्च करायचा नाही. आणि हे मी 2.5 वर्षानंतर सांगू का ते सगळं रक्कम घेऊन आलो होतो मी बरं का. अच्छा, ते पैसे साठवले साठवलं सगळं घेऊन आलो.